रामकृष्ण हरी मौली. मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय हा आयुष्य घडवू शकतो. धन पैसा ही आजच्या युगातील महत्त्वाची गरज आहे. त्याची हिंदू धर्मामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये महालक्ष्मी ही देवता मानली जाते. या महालक्ष्मी मातेची कृपा व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. चला तर मग आज जाणून घेऊया धनप्राप्तीचे काही सोपे छोटेसे उपाय. कुबेर या देवतेला धनाची देवता असे मानले जाते. तसेच लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते. देवांच्या धनाची खजिन्याची रक्षा कुबेर करत असतो. त्याकडेच सर्व देवांचे धन आहे. म्हणून लक्ष्मी व कुबेर यांना प्रसन्न केले असता धनप्राप्ती जास्त प्रमाणात होते. लक्ष्मी देवतेचा जन्म सागर मंथनामधून झालेला आहे. देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केले होते. त्यामध्ये 14 रत्न निघाले व त्या 14 रत्नांपैकीच लक्ष्मी देवी ही एक रत्न आहे असे एक आख्यायिका सांगितल्या जाते. लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी, त्यामध्ये आपण तिला म्हणतो अवदसा, ही देखील याच समुद्र मंथनामधून निर्माण झालेली आहे. म्हणजे अलक्ष्मी गेली की लक्ष्मीचे आगमन होते असा त्याचा अर्थ आहे. ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, घाण आहे, अव्यवस्थितपणा आहे, तेथे लक्ष्मी वास करत नाही. धनप्राप्तीसाठी प्रत्येकाने आपले फक्त घरच नाही तर आसपासचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आपला देश ही आपली भारतीय माता, भारत माता आहे. त्यामुळे सगळा देश स्वच्छ ठेवण्यासाठी सुजाण नागरिकांचा पुढाकार घेतलाच पाहिजे. लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता असते तेथेच लक्ष्मीचा वास असतो असे आपला धर्मशास्त्र आपल्याला सांगतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा याकरिता नेमके आपल्याला काय करायला हवे तर मग जाणून घेऊया. सूर्योदयानंतर झोपून राहणे. दिवसा अधिक वेळ झोपणाऱ्या माणसांवर तसेच संध्याकाळी झोपून राहणाऱ्या माणसांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. घरामध्ये अदबा बोलणे, अपशब्द बोलणे, शिवीगाळ करणे, मोठ्याने ओरडून बोलणे या सर्व गोष्टी टाळाव्यात. शुक्रवारी संध्याकाळी एखादी सुवासीन स्त्री घरात आली असता तिला रिक्त हाताने कधीही पाठवू नये. हळदी कुंकू लावावे, किमान साखर तरी तिच्या हातावर द्यावी. शुक्रवारी जर एखाद्या सुवासिनी स्त्रीने आपल्याला तिच्या घरात येण्याचा आग्रह केला असेल तर तो टाळू नये. लक्ष्मी येण्याचा हा योग असतो. रोज देवघरात सकाळ संध्याकाळ एक गावरान तुपाचा दिवा लावावा. 11 मंगळवारी गूळ घातलेले दूध पिंपळाच्या झाडाला घालावे. दररोज श्रीसूक्ताचे पठण करावे. भोजन बनवत असताना त्यामध्ये पहिली पोळी ही गाईला खाऊ घालावी. रोज पीठ मिश्रित साखर मुंग्यांना खाऊ घालावी. ज्या कपाटात आपण पैसे ठेवत असू त्याखाली चपला किंवा झाडू अजिबात ठेवू नये. रात्रीच्या वेळी शक्यतो दही खाऊ नये. दिवंगत पूर्वजांचे फोटो घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला लावावेत किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत. पूर्व दिशेला लावू नये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं व व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्याला विसरू नका. धन्यवाद.